चुलीवर बनवलं नसलं तरी अगदी त्याच चवीचं मस्त स्मोकी फ्लेवर ह्या भरीतला येणार आहे आणि छान झणझणीत चमचमीत बनवून तयार होतं। सोपी रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते। त्यासाठी मी इथे अर्धा किलो वांगी घेतलीत। मी इथे हिरवी वांगी घेतलीत। खानदेशी पद्धतीचं आज आपण भरीत बनवतोय। वांगी स्वच्छ धुवून घ्यायची व त्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आणि आतमध्ये चेक करून घ्यायचं, जर त्यामध्ये काही अळी वगैरे नाही ना ते चेक करून त्यानंतर आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचा। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या मावतील इतक्या यामध्ये मी टाकून घेतल्या आणि त्यानंतर आता याला आपण तेल लावून घेऊयात। वांग्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित आणि पटकन भाजलं जातं। आता एक जाळी ठेवली आणि त्यावर छान हाय फ्लेमवरच आपल्याला हे वांग साधारण 12 ते 15 मिनिटं सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचंय। हे बघा वांग्याचा रंग इथे बदललाय। वांग भाजतंय तोवर आता एका बाजूला मी इथे कांद्याची पात घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली, ती सुद्धा आता बारीक कापून घेऊयात। पातीचा कांदा घालून चंपाषष्ठीसाठी हे वांग्याचं भरीत बनवलं जातं। झणझणीत असं वांग्याचं भरीत आणि सोबत रोडगे असा नैवेद्य चंपाषष्ठीच्या दिवशी दिला जातो। खंडेरायासाठी हा नैवेद्य बनवला जातो। आता हे बघा मी सर्व बाजूंनी ही वांगे वरच्या साईडने सुद्धा छान अशी भाजून घेतली, ती आता एका ताटामध्ये काढून घ्यायची। आणि ह्या वांग्यांमध्ये आपण जी मिरची आणि लसूण घातला होता तो चाकूच्या मदतीने मी इथे काढून घेते। हे बघा लसूण मिरची व्यवस्थित इथे त्या वांग्यासोबत भाजली गेली आहे, याच्याने छान स्मोकी फ्लेवर आपल्या भरीतला येणार आहे। ते आता एका वाटीत मी काढून घेतले आणि वांग्याला आता आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। अशा पद्धतीने झाकून ठेवल्यामुळे त्याचे साल देखील पटकन निघते आणि आतल्या आत हे वांग व्यवस्थित शिजलं सुद्धा जातं त्या वाफेने। आता हे वरचं साल मी इथे काढून घेतले आणि बाजूचे टोक सुद्धा चाकूच्या मदतीने त्याचे देठ कापून घेतलेत। तर चाकूने हे वांगे मी फोडून घेते आणि त्यानंतर मॅश करून घेणार आहे। आता आपण भाजून घेतलेली मिरची आणि लसूण आणि सोबतच अजून 6-7 लसूणच्या पाकळ्या यामध्ये घातल्या, त्या आता बारीक ठेचून घेते। जर तुम्हाला मिरची लसूण हे वांग्यामध्ये टाकायचे नसेल तर तुम्ही तव्यावर ते लसूण मिरची आधी थोडेसे तेल टाकून भाजून घ्यायचं, त्यानंतर त्याचा ठेचा बनवायचा आणि मग हे भरीत बनवायचं। अप्रतिम होतं, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता मी इथे तेल गरम करून त्यामध्ये शेंगदाणे परतून घेतली, जिरं घातलं, आपण तयार करून घेतलेला ठेचा घालायचा, कांद्याची पात सुद्धा घातली आणि हाय फ्लेमवरच आता 3-4 मिनिटं कांदे छान परतवून झाले की हळद आणि धनेपूड घातली। यामध्ये जास्तीचे मसाले वापरायचे नाहीत, त्यानेच याची चव अप्रतिम होते। जास्त मसाल्यांचा जर वापर केला तर मेन जी वांग्याची म्हणजे जी भरीतची टेस्ट असते ती येत नाही। आता हे सर्व मी मॅश केलेले वांगे यामध्ये टाकून घेतली, चवीपुरतं मीठ घालायचं आणि व्यवस्थित एकत्र करून घेतले। आता यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून याला एक दणकून वाफ येऊ द्यायची। साधारण 5 मिनिटांसाठी कमी आचेवर झाकून ठेवले। 5 मिनिटांनंतर बघा व्यवस्थित त्याला छान वाफ बसली आहे। मस्तच असं आपलं हे वांग्याचं भरीत इथे तयार झालंय। मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची आणि याला छान स्मोकी फ्लेवर यावा यासाठी काय करायचं, माझ्याजवळ अशा पद्धतीचा कोळसा आहे, तो कोळसा मी गॅसवर गरम करून घेणार आहे। एका डिशमध्ये आधी मी हे सर्व करून घेतले आणि आता एक छोटीशी वाटी घ्यायची आणि ती इथे ठेवायची आहे आणि कोळसा छान गरम झाला की तो यामध्ये टाकून यावर थोडेसे 2 ते 3 थेंब साजूक तुपाचे घातले आणि लगेचच यावर एक झाकण ठेवायचं। मस्तच असा स्मोकी फ्लेवर आपल्या या भरीतला येणार, छान धुरकट अशी चव येते। जसं ज्या पद्धतीने आपण चुलीवर हे भरीत बनवतो तशीच चव येते। एकदा नक्की बनवून बघा। एक 5 मिनिटांसाठी असंच ठेवायचं। 5 मिनिटांनंतर मी ते काढून घेतले आणि बघू शकता तुम्ही मस्तच असं झणझणीत आपलं हे वांग्याचं भरीत इथे तयार झालंय। सोबत गरमागरम भाकरी सुद्धा मी इथे बनवून घेतली होती। कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।